लोकन्याय मराठीच्या बातमीची दखल. प्रशासन खडबडून जागं. तहसीलदारांचे तातडीचे आदेश. लाखांदूर तालुक्यात रेती घाटावरून होणाऱ्या ओव्हरलोड रेती वाहतुकीमुळे शाळकरी विद्यार्थ्यांना होत असलेल्या त्रासाबाबत लोकन्याय मराठीनं प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची प्रशासनानं तातडीनं दखल घेतली आहे. बातमी प्रसिद्ध होताच लाखांदूर तहसीलदारांनी रेती वाहतुकीवर वेळेचे निर्बंध घालणारे पत्र जारी केलंय. दिनांक 31 जुलै 2026 रोजी लाखांदूर तहसीलदारांनी AB करिअर्स डायनामिक प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक श्री सचिन व्ही अग्रवाल यांना पत्र पाठवून शाळेच्या वेळेत रेती वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश दिले. पत्रानुसार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून ओव्हरलोड रेती वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सकाळी 9 ते 11 या वेळी आणि सायंकाळी 4 ते 6 या वेळेत रेतीची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. मात्र या कारवाईनंतर एक प्रश्न उपस्थित होतोय. इतक्या दिवसापासून ओव्हरलोड रेती वाहतूक सुरू असताना महसूल विभाग आणि संबंधित यंत्रणांना याची माहिती का नव्हती? प्रशासनाला कारवाई करण्यासाठी माध्यमांमध्ये बातमी प्रसिद्ध होण्याचीच वाट का बघावी लागते? या प्रश्नांची उत्तरं आता प्रशासनाकडूनच अपेक्षित आहेत.